तर आता आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी। त्याच्यासाठी चिकन मॅरिनेट करत ठेवते मी। तांदूळ धुवून शिजवून घेतलेले आहे। अर्धा चम्मच तिखट, हळद, मीठ भातात टाकलेला तर थोडंच टाकते, काली मिरी थोडी टाकली, धना पावडर आणि हा आपला चिकन ग्रेव्ही मसाला आहे तो थोडासा नॉर्मल टाकते मी। अद्रक लसणाची पेस्ट अर्धा चम्मच आणि पुदिन्याची पेस्ट। अच्छा, याच्यात थोडीशी दही घेते, जास्त नाही घेत, एकदम थोडी बस। या मिक्स करून आपण मॅरिनेट करू 10 ते 15 मिनिटं। आता हा कांदा फ्राय करायला टाकलाय, गोल्डन ब्राउन होईपर्यंत याला आपण तळून घेऊया। कांदा फ्राय करायला ठेवलाय, तोपर्यंत आपल्याला फोडणी द्यायला कांदा, पुदिना, कोथिंबीर, टमाटर, मॅरिनेट केलेला चिकन, तांदूळ शिजवून घेतलेला आहे, हा बिर्याणी मसाला आहे आणि खडा मसाला काढून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यातच आता आपण खडा मसाला टाकूया सर्व। हा कांदा टाकूया। आता आपण चिकनची ग्रेव्ही करायला घेते। 2 कांदे कापून फ्राय करून घ्यायचा, त्याला पण 5 मिनिटं गोल्डन ब्राउन होऊन द्या। कांदा थोडा गोल्डन ब्राउन झालेला आहे, त्याच्यात अर्धा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकूया। ऑलरेडी चिकनमध्ये आपण टाकलेली आहे ग्रेव्हीसाठी, थोडासा अर्धा चम्मच टाकूया आपण। ही पुदिना, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, ती पण अर्धा चम्मच टाकते। त्याला पण 2 मिनिटं आपण हे करून घेऊ। हा 1 टमाटा आहे मोठा चिरलेला, तो आपण टाकूया। त्याला पण आपण 5 मिनिटं हलक्या वाफेवर शिजवून घेऊया। थोडंसं मीठ टाकते टमाट शिजण्यासाठी। मिठाने कसा टमाट लगेच मऊ होऊन जातो। बिर्याणी मसाला आहे हा 2 चम्मच टाकते मी, 1-1.5 चम्मच टाकते। आणि हा चिकन आहे, याच्यात आपण चिकन मसाला, हळद, मीठ, काली मिरी, धना पावडर आणि लिंबू आणि दही हा आपण 5 ते 10 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवलेला होता, तो आता आपण याच्यात टाकूया। थोडासा पाणी टाकते नंतर। पुदिना आणि कोथिंबीर, आता आपण 5 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर शिजवूया। हे बघा आपली बिर्याणी झालेली आहे, तर बघूया खायला कशी लागते। कशी लागते ती सांगा। झकास झाली, झकास, 1 नंबर। मी पहिल्यांदा ही बिर्याणी बनवली, बघा तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, प्लीज फॉलो करा।